नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत. काही तासांमध्ये ताशी 110 ते 120 किमी वेगाने चक्रीवादळ धडकणार. महाराष्ट्राबाबत IMDकडून मोठी अपडेट. सध्या भारतात चक्रीवादळाचे मोठे संकट घोंगावत आहे. हवामान विभागाकडून या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे सध्या भारतात चक्रीवादळाचं मोठं संकट घोंगावत आहे. या चक्रीवादळाचं नाव रेमल असं ठेवण्यात आलं आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार हे चक्रीवादळ रविवारी रात्री पश्चिम बंगालमधील सागरी बेटे आणि खेपुपारा दरम्यानच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. रेमल हे भारतात मान्सूनचे आगमन झाल्यानंतरनं बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं पहिलं चक्रीवादळ आहे. महाराष्ट्राबाबत बोलायचे झाल्यास पुढील 24 तासांमध्ये विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर राज्यातील इतर भागांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे. दरम्यान महाराष्ट्रात नुसता पाऊसच पडणार नसून या काळात वादळाचा इशारा देखील देण्यात आलेला आहे. वादळाचा वेग ताशी 40 ते 50 किमी प्रति तास देखील असू शकतो असा अंदाज आहे. रेमल चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल आणि ओडिशामधील मच्छीमारांना मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे. पुढील काही तासात हे चक्रीवादळ धडकणार असून त्यामुळे देशातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. धन्यवाद.